ऐका ना, तुम्ही तुम्ही जरा शांत बसा थोडा वेळ, सांभाळा स्वतःला. तुम्हाला पाणी वगैरे काही हवंय का? नको. रिलॅक्स, शांतपणे विचार करून सांगा. जगन्नाथ आता जे काही बोलला त्यात काही तथ्य आहे? ते खरं आहे? हो, म्हणजे त्यात काही अंशी तथ्य आहे. म्हणजे म्हणजे मी तिथे हॉस्पिटलमध्ये असताना सानिका जिवंत होती. म्हणजे तिच्यात प्राण शिल्लक होते आणि सानिकाला काहीतरी बोलायचंय म्हणून तेवढ्यात एक नर्स मला बोलवायला म्हणून तिथे आली. आणि पण बाबा, जर ती नर्स तुम्हाला बोलवायला आली होती तर जगन्नाथजी एवढे का चिडले? त्यांनी हात का उचलला तुमच्यावर? म्हणजे ही तर चांगलीच गोष्ट आहे ना की तुम्ही तिथे हजर होतात. हो ना, हो ना. म्हणजे सानिकाच्या शेवटच्या क्षणी तुमचं आणि सानिकाचं काही बोलणं झालं? तिने तुम्हाला असं काही सांगितलं का जे तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला जगन्नाथला सांगितलं नाही, म्हणजे लपवून ठेवलंय आमच्यापासून? असं काही नाहीये ना? मी काहीही लपवलेलं नाहीये. तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यांनी मला बोलूच दिलं नाही. नर्स आली, मी तिच्याबरोबर निघालो आणि आम्ही वॉर्डच्या दारापर्यंत पोहोचलो आणि तेवढ्यात डॉक्टर आले. डॉक्टर? हां. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले आज जाऊन काही उपयोग नाही, कारण सानिका हयात नाही. तिची प्राणज्योत मालवली आहे आणि त्यामुळे मी आत गेलोच नाही. तिच्याशी एक शब्द सुद्धा बोललो नाही. पण तिला मला काय सांगायचं होतं मला खरंच माहित नाही. म्हणजे तुम्ही सानिकाला भेटला नाहीये, सानिकाने तुम्हाला काही सांगितलं नाहीये, याचा अर्थ त्या डॉक्टरांनी जगन्नाथजींना खोटं सांगितलंय? हा, पण ते का खोटं बोलतात मला नाही कळत आहे. आपल्याला हे नीट शोधून काढायला हवं. काहीतरी आहे जे नक्कीच सुटतंय. बघितलंस ना, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तुझ्या सो कॉल्ड वडिलांनी तुझ्या सासऱ्यांवर हात उचलला, मारलं त्यांना. त्यांचा काहीही दोष नसताना माझ्या घरात येऊन त्या माणसाने तमाशे केले. मी तुम्हाला सांगते ना, तो जगन्नाथ वेडा आहे, वेडा माणूस आहे तो, ठार. एवढी काळजी होती ना स्वतःच्या लेकीची, मग शेवटच्या क्षणी बसायचं ना तिच्या उशाशी त्यांनी. आता काय उपयोग आहे लोकांवर संशय घेऊन? हा, हे बघाय, जगन्नाथजींवर मला पण खूप राग आलाय, पण तरी मला असं वाटतंय की त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. कोणीतरी कान भरले त्यांचे. नमस्कार डॉक्टर. काय कमाल ऍक्टिंग केली हो तुम्ही. मानलं पाहिजे हा तुम्हाला. काय झालं मॅडम? जगन्नाथराव तुमच्याकडे आले होते का? हो तर आले होते ना, आलेही होते आणि चांगलाच तमाशा करूनही गेले. तुम्हाला माहितीये, मेहेंदळेंच्याच घरात घुसून चंद्रकांत मेहेंदळेच्या कानाखाली जाळ काढलाय. काय म्हणता? त्यांनी हात उचलला? मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सानिकाच्या केस बद्दल जे खोटं सांगायचं ते मी सांगितलं ना. हो, मला यात ओढू नका. हो डॉक्टर, कुठं जायची घाई आहे तुम्हाला? अजिबात कुठेही जायचं नाहीये. अहो, अजून तर या खेळाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही तर माझे या खेळातले सगळ्यात मुख्य प्यादे आहात. तेव्हा तुमची सुटका नाही. पण मॅडम, सावली आणि सारंगने या केसच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. अहो, माझं करिअर संपेल. हो, मला खूप भीती वाटते. डॉक्टर, किती घाबरताय तुम्ही? काही होणार नाही. आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर, म्हणजे आज जे काय घडलंय त्यानंतर तर सावली आपल्या नादी लागणारच नाही आणि जगन्नाथही तिची मदत करणार नाही. म्हणजे एक तीर से दो निशाने. पण सावली हुशार आहे.
ती शांत बसणार नाही. डोंट वरी डॉक्टर, मला माहितीये ना, मला माहितीये त्या सावलीच्या मुसक्या कशा बांधायच्या ते. आता बघा, हे घर हळूहळू कसं फोडून टाकते मी. त्या सावलीने माझ्या वाकड्यात शिरून खूप मोठी चूक केली आहे. त्याचे परिणाम तर तिला भोगावेच लागतील. नक्की तुम्ही काय करणार आहात? डॉक्टर, अहो सगळं काही आत्ताच सांगून ठेवू, थोडंसं सस्पेन्स राहू द्या की. हळूहळू कळेलच तुम्हालाही. तोवर कुठेही जायचं नाही. लवकरच पुन्हा फोन करीन तुम्हाला पुढच्या कामासाठी. मला ना फक्त चंद्रकांतशी बोलायचं आहे आणि मला त्याच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि तीही खरी खरी. सानिकाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती जिवंत होती, तिच्यात प्राणज्योत शिल्लक होती, हे तुला माहिती होतं? हो, पण खरं कसला विचार करतेस? काल जे काही झालं ते डोळ्यासमोरून जातच नाहीये. जगन्नाथजी बाबांची असं का वागले असतील? मला पण प्रचंड राग आला होता सावले. शांत ठेवलं मी स्वतःला, कारण जर सानिकाचा विषय असेल तर मला असं वाटलं की जगन्नाथजींचं भान राहिलेलं नसेल आणि ते त्या ह्याच्यात ओघात रिएक्ट झाले. सानिकासाठी हळवं होणं मी समजू शकते. तिची ओढ आजही त्यांना अस्वस्थ करते. पण हळवं होणं वेगळं आणि हे असं वागणं वेगळं आहे ना. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी आपल्या बाबांवर इतका मोठा आरोप केला, वर हातही उचलला. हे सगळं मला पटत नाहीये सारंग सर. पण जर जगन्नाथजी म्हणतायत ते खरं असेल तर, बाबा खरंच काही लपवत असतील तर, सानिकाने शेवटच्या क्षणी काहीतरी असं सांगितलं असेल जे भैरवीजींना पण माहिती आहे आणि भैरवीजींना माहिती आहे म्हणून ती दोघांनाही ब्लॅकमेल करत असेल तर. इतके दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. माई आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ह्या घरात राहण्यामागे त्यांचा खूप मोठा हेतू आहे. पण तुम्ही माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. सॉरी, मला वाटलं कदाचित तू उगाच काळजी करतेस, पण आता विश्वास बसलाय. मी आता तुझ्यासोबत आहे पूर्णपणे. आपण शोधून काढूयात.